नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, हा तुम्हाला समोरचा सोलर पंप दिसतो, तर हा पंप कुठला आहे तर ते तुम्ही पाहता। तर या पंपाचं कोटेशन तुम्हाला म्हणजे तुमचा हा पंप कुठल्या कंपनीचा आहे आणि याचं व्होल्टेज तुम्हाला आता वातावरण बघा तुम्ही किती वाजले ते या 11च्या दरम्यान आता टायमिंग गेलेला आहे। या टायमिंगमध्ये तुमचा सोलर पंप कसा चालतो आणि हा कुठल्या कंपनीचा सोलर पंप आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। तर मित्रांनो, हा आहे पंप, तुम्हाला हे कंट्रोलर आहे। या कंट्रोलरचं पूर्ण हे बेसमेंट केलेलं आहे। या बेसमेंट करत असताना तुम्ही काळ्या रानात जर केलं असेल तर हे पूर्ण तुम्ही खोलवर असं रवा त्याला, म्हणजे तिथं तुम्हाला वाऱ्यानं हे पडणार नाही। आणि हे आहे तुम्हाला ओसवाल सौर कृषी पंप आहे आणि हे ओसवाल कंपनीचा पंप असून तुम्हाला ह्याच्यामध्ये व्होल्टेज बघायचं तुम्हाला पाहायला मिळेल। तर इथं तुम्हाला करंट परत सिंगलच्या म्हणजे तुमचे केबल चार्जिंग तुम्हाला किती आहे त्याची आणि सिग्नल तुम्हाला दिलेला आहे। आणि हे पंप चालू कसा करायचा तर हे चालू करत असताना तुम्हाला ह्या साईडला एक बटन आहे बघा, हे बटन तुम्हाला वरती ढकलायचं आहे। वर बटन ढकलल्यानंतर तुम्हाला हा याचा सोलर पंप तुमचा चालू होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आणि हे खाली एक काय तर दिलेलं आहे, नवीन वेगळाच प्रकार काय तर आहे, हे आपण नंतर जाणून घेऊयात काय आहे ते। आणि हे सोलर पंप आहे आणि तुम्हाला हे मोबाईलवर ती स्टार्टर चालू करण्यासाठी तुम्हाला हा QR कोड तुमच्या ओसवाल जे ॲप्लिकेशन आहे त्या ओसवालच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हे बारकोड स्कॅन करायचं आहे आणि ह्याची माहिती तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि तुम्हाला हा बारकोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला हे सोलर पंपाचं तुम्हाला पाणी किती मारतं आणि तुम्हाला मोबाईलवरती तुम्हाला सोलर पंप चालू करून मिळणार आहे। आणि ह्यामध्ये तुम्हाला सोलरची वायर बघा, हे वर्ण जे आलेलं आहे बघा, हे वर्ण आले का, हे केबल जे आले हे मध्ये गेलेले आहे आणि ह्याच्यामधून हे जॉईंट देऊन इथून तुम्हाला वायर ही अशी वायर तुम्हाला तुमच्या मोटरीकडे गेलेली आहे। आणि ह्याचं आर्टिंग तुम्हाला इथं पलीकडतो का, ते पलीकडे दिसतं ते तुम्हाला तुमच्या सोलर प्लेटावरती वीज पडू नये म्हणून, तुमच्या आसपास वीज पडू नये म्हणून ती तुम्हाला अंटेना दिलेला आहे। आणि त्याचं आर्टिंग, हे आर्टिंग तुम्हाला इथं जवळ दिलेलं आहे तो का, ते पलीकडे आर्टिंग दिसतं ते आर्टिंग आहे। या आर्टिंगमुळे तुमचं सोलर पंप तुमचा चांगला चालतो। आणि ह्याची केबल ही वगैरे अशी जॉईंट केलेलं आहेत, सर्व व्यवस्थित असं जोडलेलं आहे। आणि तुम्ही खात्री करा तुमच्या 8-15 दिवसातून एकदा चेक करा, कारण काही जणाला हे बघवत नाही त्यामुळे हे तुम्हाला कट करतात। हे तुम्ही व्यवस्थित चेक करून करत राहा। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे सोलर पंप जर घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या मागच्या सौर कृषी पंपावरती येऊन त्या पोर्टलवरती येऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करा। तर मित्रांनो, इथून तुमचं बोरचं पाणी तुम्हाला तुमच्या बोरला किंवा तुमच्या मोटरीला विहिरीला तुम्हाला एक सोलर पंप बसवल्यानंतर तुम्हाला एक रशी, त्यानंतर हे पाईप असा तुम्हाला 100 फुटाचा पाईप तुम्हाला मिळतो। 2.5 ते 2 फुटापर्यंत तुम्हाला या ही पाईप मिळतो। आणि तुम्हाला हे सोलर पंपाबद्दल तुम्हाला अपडेट तर दिलेली आहे। आणि तुम्हाला जर हा पंप पाहिजे असेल तर तुम्ही सौर कृषी पंप या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमचा भरणा करून लाईनमेन सर्वे करून व्यवस्थित तुमचा सर्वे जॉईंट सर्वे करून तुम्ही तुमचा अर्ज मंजूर करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये बसवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि याबद्दल तुम्हाला काही तुमच्या वस्तू जर कमी जास्त आल्या असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला ती वस्तू मिळते का नाही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। धन्यवाद।